हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. सो आज आम्ही हा ब्लॉग करतोय. ब्लॉग असा सिम्पल असणार आहे, ब्लॉग टाईपच असेल हा व्हिडिओ, कारण याच्यामध्ये एक चॅलेंज एक्सेप्ट करून आम्ही कुकिंग करणार आहे. रिसेंटली आम्हाला कुणीतरी एक चॅलेंज डीएम केला होता की लाईक तुमचे केस खूप लांब आहेत, सो दोघी मिळून एकच वेळी बांधा त्या केसांची आणि मग एक डे सर्व्हाइव्ह करा. पण असं एक डे सर्व्हाइव्ह करणं तर पॉसिबल नाहीये. सो आम्ही विचार केला की कुकिंग करताना दोघांचे केस बांधायचे एक वेळेमध्ये आणि मग कुकिंग स्टार्ट करायची. सो असा हा फनी चॅलेंज आहे ज्याच्यात आम्ही कुकिंग करणार आहे. चलो लेट्स स्टार्ट. आणि काय बनवणार ते सांग. बटाट्यापासून काहीतरी, त्याचं नाव आम्हाला नाही माहिती, पण आम्ही समथिंग स्नॅक्स बनवतो. चलो, आणि त्याच्यासाठी आम्ही बटाटे धुवून घेतलेत जे आता आम्ही कुकरला लावणार आहे. मी इकडे मैदा मीच दाखवते तिकडे काहीच. त्याच्यासाठी आम्ही घेतोय सॉस, मैदा, कोथिंबीर, मिरची आणि थोडेफार मसाले लाईक जिरा, धना अँड ऑल. इन्ग्रेडियंट इथे बटाटा मी आधीच सांगितलं, बट तरी पण बटाटा. सॉरी फॉर द अँगल. आणि आता आम्ही कुकरमध्ये बटाटे लावू तोपर्यंत वेणी पण होईल. नाही, आम्ही तुम्हाला वेणी घालताना दाखवू ऍक्च्युली, है ना. वेणीच लावू. किती लावणार? हा लावून टाक, सगळे राहू दे, लागतीलच. ओके, सो बटाटी आता कुकरला लावेल. सो कुकरला आम्ही बटाटे लावलेत आणि आम्हाला ही वेळी भेटली. किती एस्थेटिक आहे. मासा आहे हा पूर्ण. आजीकडे बरेच एस्थेटिक गोष्टी आहेत. आणि हा बाय द वे, आज आम्ही आजीकडे आलो. हा वीकेंड आहे, सो वी थॉट की जाऊयात थोडा वेळ तिच्यासोबत पण टाइम स्पेंड करूयात आणि काहीतरी मस्त खायला करून तिला पण देऊयात आणि खाऊयात. आणि तशाच ह्याच्याने हा चॅलेंज पण आम्हाला कम्प्लीट करायचा होता. सो सगळंच आम्ही विचार करून आज त्या चला तर वेणी घालू. आता आम्ही वेणी घालतो आणि कॅमेरा ऑनच ठेवू. सो वेणी बांधली आहे दोघांची एकत्र. आता आजीची रिॲक्शन घेणार आहे, कारण तिला काहीच याच्याबद्दल काहीच माहित नाहीये किंवा काहीच आयडिया नाहीये. चलो. चॅलेंज करायला आज एकच वेणी आहे दोघांची. पहिला सांगितलं ना तुम्ही मला, कसलं तुम्ही तुला माहित नव्हतं का? नाही, कुणालाच माहित चॅलेंज म्हणजे तुम्हाला बनवता येत नाही का ना? मला वाटलं ते बनवणार तुम्ही. सॉरी झालं. पहिलं स्टार्टिंग इथूनच झालंय. ऍक्च्युली खूप लूज झालाय का रे? हा नको, ऑलरेडी ह्याच्यात प्रॉब्लेम व्हायला. सो हा चॅलेंज खूप केओटिक असणार आहे. सॉरी, हा ब्लॉग खूप केओटिक असणार आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला. सो आता आम्ही मिरच्या कापून घेतो आणि कोथिंबीर कापून घेतो. इन केस थोडीफार तयारी करून घेतो जे आम्ही करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये आम्ही काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुम्ही खूप हसणार आहेत, जे आमच्यासोबत इन्सिडेंट झालेले आहेत. इन द सेन्स हा छोटासा स्टोरी टेलिंगचा पण पार्ट असेल. पण खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकतर आम्ही हा चॅलेंज करतोय आणि तुम्हाला काही स्टोरीज पण पहिला इन्सिडेंट असा आहे की 10th बोर्ड्सचा आहे. हा, असं म्हणतात ना की ट्विन्सचं डोकं सेम चालतं का? मला खूप क्वेश्चन्स असतात असे की तुम्ही सेम कसं सेम आहे, म्हणजे फक्त दिसायला सेम आहे की विचार पण सेम करता अँड ऑल. सो बेसिकली आम्हाला कसं होतं, स्कूलमध्ये हिंदी और संस्कृत असे दोन सब्जेक्ट होते जे चूज करायचं होतं. बट डिव्हिजन चूज करायचं नव्हतं. डिव्हिजन ए ला संस्कृत होतं आणि डिव्हिजन बी ला हिंदी होतं. मग आता आमची डिव्हिजन ए होती, मग आमचा संस्कृतचा पेपर होता. उलट का सांगितलं तू? आपण बी ठीक आहे गाईज, आमच्या इथे थोडं उलट होतं की बी डिव्हिजनला संस्कृत आणि ए
मध्ये त्या दिवशी सेम डेला संस्कृतचा पेपर ठेवायचे. म्हणजे अल्टरनेटिंग, लाईक ज्यांचं हिंदी आहे त्यांनी हिंदी द्या आणि ज्यांचं संस्कृत आहे त्यांनी संस्कृत द्या. मग ती आम्हाला ना असं वर्षभर 8 पासून आम्हाला ती सवय झाली होती. मग नेमकं काय झालं, 10च्या बोर्डच्या वेळी पेपर होता नेमका हिंदीचा, आणि त्या दिवशी आम्ही दोघांनी पण टाइम टेबल नाही. हिंदीचा पेपर दिसतोय म्हणजे आपला संस्कृतचा असेल असंच आहे, जो हिंदीच्या दिवशी संस्कृतचा असतो. सो आम्ही असं करून दोघीही बोर्डच्या पेपरला, हिंदीच्या पेपरला संस्कृतचा पेपर द्यायला गेलो, अभ्यास करून. तेही 10ला पेपर होता आय थिंक सकाळी. मम्मी सोडली 9:15 9:30ला तिथं आमच्या कॉलेज एक्झाम हॉलच्या बाहेर. आणि मग आम्ही गेलोय पेपरच्या वेळी. मग मॅम समोर होते. मॅम बोलले की तुम्ही दोघी का, कारण त्यांना माहिती होतं ना की आमचं संस्कृत आहे. मग तुम्ही का आलात बोलले. मग आम्ही बोललो की नाही मॅम आज पेपर आहे संस्कृतचा. मग मॅम बोलले की अरे आज हिंदीचा पेपर आहे, तुमचा तर संस्कृत आहे ना. मग आम्ही दोघी शॉक मध्ये, लाईक ना हिने टाइम टेबल पाहिला ना मी टाइम टेबल पाहिला. मग तिथे काय झालं, मग आम्ही विचार करतोय की नक्की आपलं चुकतंय काही काय चाललंय. मग मॅम बोलले की तुम्ही टाइम टेबल नाही बघितलात का. मग आम्ही पुन्हा टाइम टेबल चेक केला, कळलं की संस्कृतचा पेपर अजून 2 दिवसांनी. मग आम्ही काय केलं माहिती का, बाहेर जाऊन बसलोय, फोन नाही जवळ. 10th होतं, पैसे ठेवणार, कारण मम्मीच येणार होती एक्झाम नंतर घ्यायला. भाई चालू ना पैसे ना फोन, काहीच नाही. मग आम्ही काय केलं, ट्राय केलं की कॉन्टॅक्ट करायचं दुसऱ्यांच्या फोनवरून, आणि मम्मा कॉलेज उचले ना. मी लिटरली शाळेपासून घरापर्यंत चालत आलो त्या दिवशी. 2 ते 2.5 किलोमीटर ऑलमोस्ट. सो आता हा आमचा असं फर्स्ट इन्सिडेंट होता ज्याच्यात आम्ही दोघांनी एक साथ खाल्ली. असं डोक्यात पण नाही आलं, हिच्या पण नाही ना माझ्या पण नाही, की एकदा तरी ट्राय करूयात का, म्हणजे कुठलं एकदा तरी चेक करूयात का आपण टाइम टेबल. नाही. आणि हे बोर्डच्या एक्झामला झाले. आणि अजून असे बरेच आहेत, लाईक अनगिनत. पण आम्हाला जसं ज्या व्हिडिओमध्ये जे सुचेल ना ते आम्ही तुम्हाला सांगत राहतो. सो मी आता पहिला मैद्याचं पीठ घेऊन मळून घेते. थोडंसं पाणी होतं आणि पाणीच टाकणार. किती लागेल गं, किती लागेल. अशी चपाती बनवल्यासारखी बनवायची. किती लागेल हाटू नको ना बस. एवढंच डो करायचंय. बटाट्याची भाजी काय खूप होणार, आज लेअर लावायचं आपल्याला बटाट्याची भाजी. ठीक आहे, इनकेस लागलं तर अजून एकदा मळूयात, पण मग एक्स्ट्राचं वेस्ट नको व्हायला. ऑलमोस्ट एवढा आम्ही मैदा घेतलाय. आता मी त्याच्यात मळून घेऊयात. हे घे पाणी ठेवले की थोडं घालू. हे घे ना थोडीशी जिरा त्याच्यात. ओवा किंवा जिरा इथं खाली ये ना. हे भगवान, मीठ ते आहे. नाही मीठ, दुसरा मीठ. हा ते घे ना बाई मसाला डब्बा पटकन. कोण माझी माकडे आवड विचार इथंच आहे ना समोर. वाव. सो मी या पिठात घातलेत ओवा, मीठ आणि जिरे थोडेसे. या आता मी हा पीठ मळतो आणि मग आपण भेटूयात परत. नाही ना आपण दिसतच नाही. आणि ही रेसिपी आम्ही इंस्टाग्रामवर रील्स मध्ये बघितली होती. सो मी ट्राय करायचं म्हणून करते, म्हणजे काहीच माहिती नाही एक्झॅक्टली कसं करतात. फर्स्ट टाइम ट्राय करते. भूक लागली, काही खाल्लंय मी इडली, त्याच्यानंतर काही जेवते नाही अजून. तुझीच बोलायचं. सॉरी, आय एम कॉन्सन्ट्रेटिंग. थोडंसं तेल थोडं मी बाजूला ठेवते झाकून. आता बटाट्याची भाजी बनवायला घेऊया. गरम आहे. सो पहिल्या प्लेट घे. पटाटा वरती करायचं. बटाटे शिजलेले नाही आहेत गाईस. अजून एखादी शिट्टी आम्ही घेऊया. थोडं अजून खूप करू. काम करतेस असं. करणार प्रवास देणार. सॉरी काय हवं तिकडचं. तू मारला होती की अंगावर मला तिकडचं काय आवाज नाही. तू अंगावर मारायला आली मग मी मागे सरते.
एक मिनिट. मुलगा मला असते माझ्यावर हे करते अत्याचार. चल स्टार्ट. तू कसं कांदा असं कापलं होतं? हे काढतात गवरचं. अगं पहिला मागचा असं गोल कापतात, पुढचा असं गोल कापतात आणि मग माझा कापतात. माझी स्टाईल वेगळी आहे. कोण कापतात? माझी स्टाईल वेगळी आहे. तिकडे जा. घालवली सगळी शिंक. सो बटाटे शिजलेत आणि आम्ही ते असं थंड व्हायला थंड पाण्यात घातलं. खूप गरम होतं. ती ड्रिंक आहे ती लवकर लवकर बटाटे थंड होतात, पोळणार नाही. झालं. मी तोपर्यंत भाजीसाठी तेल गरम करते. असं काय करणार आहे? मी बटाटे सोलते, तू ते कर. हा, इझी पडेल. गरमीने हालत बघा गाईस कशी. आता बटाटा भाजी आम्ही केली आणि ती स्मॅश करून घेतली आणि हे डोस पण रेडी केलंय. सो या आता लाटून घेऊया पटपट. आणि तू लाटून घे आणि मी स्टफिंग करते. एक ज्यांनी पण चॅलेंज दिला ना, खूप डोकं लावून दिला मला वाट लागेल इथे आमची. पण या आम्ही तरी पण चॅलेंज कम्प्लीट करतोय. आणि अजून चॅलेंजेस असतील ना तर प्लीज लेट अस नो इन द कमेंट्स. आणि या पातळी लाटायचं. थोडंसं मला वाटतं चपाती मोठी घे. अजिबात पातळी लाटायचं ते. कर तू. जिरे छान टाकून पाहिजे. ओके. सो असं आम्ही एवढीशीच केली पहिली हे काय रोटी आणि असं थोडंसं जाड ठेवले कारण ते मस्त लागते ना मग कुरकुरीत एकदम त्यामुळे. सो आता मी ह्याच्यावर अशी स्टफिंग करणार आहे. बस होईल ना एवढं का जास्त झालं? नाही जास्त झालं. बघू थांब. मी थोडंसं रोल करायचं आणि इथे हे राहू दे आणि मग परत त्याला दुसऱ्या साईडनी असं रोल करून त्यांना त्याच्या खाली थोडंसं पीठ घे. नाही हे बघ निघतं इझिली. चिडती कशाला? मी सांगायला परत तेच. हा आणि सो इथे मी असे कट करते हे आणि तिकडचे दाखवते करून ठेवले. असे आम्ही छोटेसे ते काय म्हणतात लिटिल हार्ट्स. लिटिल हार्ट्स. आणि मग आता हे तेल पण गरम होतं आणि राहिलेल्या पिठाचे 2 फ्रँकी बनवणार आहे. 2-4 केले मग पहिले 4. ओके सो सगळं झालंय ऑलमोस्ट. तळून वगैरे ह्याच्या आतमध्ये सॉस आहे. तळून वगैरे झालंय आणि आता फ्रँकी करतोय आम्ही त्याची सेम आहे. सो गाईज आता सगळं काही झालंय आणि आता फक्त आम्ही किचन ओटा आवरून घेतो आणि मग खातो. jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. कसं झालंय टेस्ट करून सांग. हे डिप करून खा. थोडं डिप कर मग खाऊन टाक. हात खाली घे. तू त्याला खाऊन सांग तुझ्या. क्रिस्पी झाला ना करून. खूप छान झालं. गोरी दिसते ग. लाईट आहे ना तिथं. तू गोरीच अशा प्रकारे पूर्ण कुकिंग झाली आहे. सगळे फ्रँकी पण बनलेत आणि हे आम्ही खाल्लेत. हा सो हे पण डन आहे. चॅलेंज खरंच खूप चॅलेंजिंग होता. जे पण दिलंय खूप विचार करून दिलाय. खूप मजा आली बट आम्हाला असा हा चॅलेंज कम्प्लीट करायला. थोडंसं कुकिंग करताना थोडंसं हार्ड होतं बट तरी पण खूप मजा आली. आणि हा मेन म्हणजे जे पण आमचे काही थोडेफार सबस्क्रायबर्स आहेत त्यांना खूप थँक्यू. खूप 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 थँक्यू. तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला अजून काही नवीन करायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला खूप मजा येईल. पुढे आम्ही अजून बरेच व्हिडिओ प्लॅन करतोय ते सगळे बघायला. थँक्यू फॉर वॉचिंग.